माझे इथं फॉलोअर भेटलाय मला. बऱ्याच दिवसाचा विचार करत होते की ब्लॉग बनवायचा म्हणून, पण ब्लॉग बनवायला काही वेळ भेटून नाही राहिला. मग आज शेवटी म्हटलं चला महादेवखुरीला चाललोच आहे तर ब्लॉग बनवून टाकावा आज तुमच्यासाठी स्पेशल. बघा भक्तांची गर्दी जमलेली आहे इथे. बापरे, मी तर फर्स्ट टाइम आले, मलाच माहिती नव्हतं महादेवखुरी कशी आहे म्हणून. तर आम्ही पोहोचलेलो आहे इथं. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही कुठं गेले आज? आज आहे महाशिवरात्री. आम्ही तर आलो इथं महादेवखुरीला. मी फर्स्ट टाइम आली इथे, आली नाही कधी, बघितली पण नाही. पण आज उपवास केला मी, स्पेशल उपवास केला उसळ खासाठी. उपवास केला त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी आज स्पेशल दिवस गेला पाहिजे. फर्स्ट टाइम उपवास केला तर चला तुम्हाला यात्रा दाखवते महादेवखुरीची. वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे, लहान मुलांची खेळणे वगैरे. खूप गर्दी जमा झाली, जास्त वेळ पण नाही झाला. 12 वाजलेच नाही ना तिथे, एवढ्या लवकर एवढी गर्दी. दिवसभर खूप जास्त यात्रा भरते वाटते इथे. तर आम्ही चाललो आहे वरत. थकली आहे मी पूर्णपणे चालून. मित्रांनो आम्ही लय दूर आलो चढत. बहुत थक गई हूँ मैं. हाय भगवान, अभी तो बहुत दूर बाकी है. खाण्यापिण्याच्या आधी आम्ही येतो वरून दर्शन घेऊन महाकालचं. आणि आम्ही मग आता इथं आम्हाला दिसले ते टिक्का लावून देणार आहे दादा. मग आम्ही पण घेतला महाकालचा टिक्का लावून मस्त. फर्स्ट टाइम लावत आहे मी असा टिक्का, कारण कधी कुठे जातच तर नाही यात्रेला वगैरे. घेतला मग आम्ही टिक्का लावून. बाय कामच आहे भाऊ. हे बा आमचा मित्र भेटला इथं, हरपला होता यात्रेत पण भेटला तो. लयच दम लागला मित्रांनो, गद्यासारखा एकदम. काय माहित रनिंग मध्ये माझ्या कसं होईन, तर एवढ्यासाठी मी थकून गेली. तर मग काही नाही मित्रांनो, आली मी म्हैसारखा फसफस दम टाकत वरत. आणि माझ्या पोटातला कोटाही सरलाय. वरत जाऊन कोटा भरून घेतो पोटातला. आता फुकटाची उसळच आहे म्हटलं तर जास्तच खा लागून जराशी. 4-5 दिवस खायचं कामच नाही पडलं पाहिजे जेवाचं. मग खाऊन घेतो आम्ही सगळेजण अकातल्यासारखे. आता वरत जाऊन पोचली रे बा. माय मित्र काय मी कुठं गेले तर मी आता एकटीच फिरतो इथं. चला पेट पूजा करून घेतो तोपर्यंत, मस्त उसळ खाऊन घेतो. हे येत बसून ती कुठं गेले काय माहिती. अरे वा, इथं भेटले रे बा माझे फॉलोअर्स. एवढा आनंद झाला त्याला पाहून. थोडी कन्फ्यूज आहे, मलाच आवाज दिला का त्यांनी. पण आता उसळ घेऊन घेतो काकाजवळून. उसळ घेतली, आता कन्फ्युजन दूर करतो. मलाच आवाज दिला काय तर. चला माझे फॉलोअर्सच आहे हे भेटले मला. खूप आनंद वाटला यांना बघून. फॉलोअर्सला बाय करत निघाली आहे मी इथून. उसळ खातो आता, ते गेले. एकटीच खातो, येत बसून ते 3 जण कुठे गेले तर. काय टेस्ट आहे यार इथल्या उसळची, गजब. घरी पण नाही बनत अशी. आता पण काय सांगू तुम्हाला, आता घरून खाऊ राहिली म्हणून सांगा. टेस्ट एकदम खतरनाक बनली होती एकदम. घरी बनतच नाही अशी. माझी उसळ खाणं झाली आहे. आता तुम्हाला थोडंसं इथला नजारा दाखवतो. पहा किती भाविक भक्तांची गर्दी जमलेली आहे. खूप जास्त, पाय ठेवायला जागा नाही आहे. पण खूप छान वाटलं मला इथे येऊन. मस्त पहिल्यांदा आली मी इथं. पेटपूजा केली आहे. माझे मित्र पण आले वापस. आता यांच्यासोबत फिरतो. टेकडीवरून नजारा असा दिसते आमच्या अमरावतीचा. पहा बरं कसे घर दिसू, बिल्डिंग दिसू राहिले. हे पाय 3 जण चपलाची राखण करत बसले इथं. यायला ड्युटी दिली, ड्युटी लागली यायची चपलाईपाशी आज. तुझी चप्पल बूटवाल्याने पकडलं काही. हा घे बोल. बूटवाल्यानं तुला पकडलं आम्हाला सांगायचं नाही, आम्ही पाहून जाईल रे बा. कशी आता तुम्हीच तर मला म्हटलं घेऊन घे, चांगला दिसून राहिला. काय हर्षा, तुम्हीच तर म्हटलं घेऊन घे. मला इथे महादेवखुरीत आल्यावर हे 3 माकडं सापडले. काय माहिती कसे कपडे घालून कसे काय आले येतो. इकडे बारे 3रा बंदर. मित्रांनो चाललो आम्ही आता खाली परत.
एवढा मोठा गड चढत आलो एका श्वासात, कुठंच न थांबता. पण आता आम्ही दमलो पूर्ण. आता चाललो आम्ही खाली. हा तर लोटांगणात घेत येणार आहे खाली. हा दीपक हा लोळत हा म्हणते लोटांगण घेत खाली जातो म्हणते. ताई नवस केला होता म्हणते. अय 2 माकडं कुठे राहिले. पोचलो आम्ही दम टाकत खाली. हा लय ताकद लागते वरती चढायला, लय श्वास भरून येते. पण आलो आम्ही. हा उसळ खाल्ली होती ना, उसळची ताकद. आता तिथं खाल्ली उसळ. त्या उसळच्या जोरावर अजून खाली उतरलो. आता पोट अजून उतरलं. आता अजून खाली जाऊन उसळ खातो आम्ही. फुकटाचं भेटलं तर चाललं मग ज्यूस प्यायले थंडागार. माय मित्र दलिंदर तर 5-5, 6-6 ग्लास पेले अकातल्यासारखे. फुल भिकारी बनल्यासारखे आले इथं. घरी भेटलं नाही कधी असं. बम पेले बकेट भर ज्यूस. काय असे मित्र न्याले कुठे कसं राहिलो. आज आमची लय मजा आहे. कोल्ड्रिंक उसळ मस्त वाटप सुरू आहे इथं. लय मजा आहे. तर मी घरूनच उसळ खाऊन आली होती. नव्हतं या लागत. इथं लय मजा येऊ राहिली. उसळ खायची, कोल्ड्रिंक्स प्यायची. उपास करायला पुरते. हो हे आहे मित्रांनो प्रवेशद्वार महादेवखुरीचं मंदिराचं. तर मित्रांनो आलो आम्ही फुकटची उसळ खात महाप्रसादातली उसळ खाल्ली, शरबत पिलो. आता चाललो परत. वा अशी यात्रा भरली मग इथं. लस गर्दी आहे महादेवखुरीतली यात्रा. बम गर्दी आहे. मी तर पहिल्यांदा आली, मला काय माहित नव्हती कशी भरते. तर मित्रांनो इथं रत्नाळाचं वाटप चालू आहे. रत्नाळ आणि खिचडी आम्ही घेतो मग. आता कुठं गेला बे. घे ना एक प्रसादाला नाही म्हणत असते काय. हा घे रे प्रसाद आहे. काही नाही मित्रांनो लयच ऊन तापून राहिली, लयच गरमी होऊन राहिली. चाललो मग आम्ही आता वापस घरी. झालं आमचं दर्शन. फिरलो आम्ही, खाल्लं पेल्लं मस्त 2-3 वेळा उसळ खाल्ली, ज्यूस पेलो थंड. आणि आता चाललो. आता ऊन काही सहन होऊन नाही राहिली. आता जातो आम्ही घरी.